होशेय संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यांना माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्या रुपयांच्या मूर्ती केल्या. हे शोम्रोना, तुझ्या वासराचा त्याला वीट आहे, त्यांच्यावर माझा राग पेटला आहे. त्यांस निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल, कारण हेही इस्रायेलाकडून झाले. कारागिराने ते केले, ते देव नव्हे. या शोम्रोनाच्या वासराचे तुकडे तुकडे होतील, कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावठळीची कापणी करतात. त्याला ताठ नाही, अंकुराला कणीस येत नाही. आलेच तर ते परके खाऊन टाकतील. कारण इफ्राईमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत. ह्या वेद्या त्याला पापमूलक झाल्या आहेत. मी त्याच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात. त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय, पण ते परमेश्वर स्वीकारत नाही. आता तो त्यांचा अधर्म स्मरेल आणि त्यांच्या पापांचे शासन करील. ते मिस्रास परत जातील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायेलात असे कधीही पाहण्यात मिळाले नव्हते. परंतु परुषी म्हणू लागले, हा भूतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोक समुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.